नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक समिती याचे प्रोसिडिंग लेखन व व्यतिरिक्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण जाणून घेणार आहोत. शैक्षणिक वर्षातील माता पालक समितीची ही पहिली सभा आहे आणि माहे जून 2026 करता हे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर या माता पालक समितीची PDF किंवा वर्ड फाईल पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला मी लिंक दिली आहे, त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी माता पालक संघाची किंवा समितीची आपण ज्या दिवशी बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 16 जून 2026 रोजी या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव टाकायचं आहे आणि अध्यक्ष जे आहे माता पालक समितीचे त्यांचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. पहिली सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, नवीन शैक्षणिक वर्षासाठी माता पालक समितीची पुनर्रचना करणे व समिती सदस्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करणे. फार महत्त्वाचा असा हा नवीन शैक्षणिक वर्षामधला पहिला विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी माता पालक समितीची पुनर्रचना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शासनाच्या नियमानुसार समितीमध्ये माता प्रतिनिधींची निवड करण्यात आली. समितीच्या अध्यक्ष व इतर सदस्यांनी सर्वानुमते निवड करून त्यांना जबाबदाऱ्या देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी समिती सदस्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती वाढवण्यासाठी पालकांशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे ठरवण्यात आले. मुलींच्या शिक्षण, आरोग्य व सुरक्षिततेसाठी विशेष प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, शिस्त व चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरवले. शाळा व पालक यांच्यात समन्वय राखून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर देण्यात आला. शाळेच्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमामध्ये समिती सदस्यांनी सक्रिय सहभाग घेण्याचे मान्य केले. समितीच्या नियमित बैठका घेऊन कामकाजाचा आढावा घेण्याचे ठरवण्यात आले. सर्व सदस्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सभेतील सर्व विषयांना उपस्थित सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे व प्रगतीचा आढावा घेणे. सभेमध्ये मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मुलींनी नियमित शाळेत उपस्थित राहून शिक्षण पूर्ण करावे यासाठी पालकांना प्रोत्साहित करण्याचे ठरवण्यात आले. मुलींच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यावर योग्य उपाययोजना करण्याचे निश्चित करण्यात आले. शिक्षणाबरोबरच मुलींचे आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देण्याचे ठरले. त्यानंतर मुलींच्या शैक्षणिक प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक वर्गातील मुलींची उपस्थिती, अध्ययन स्तर व परीक्षेतील प्रगती यावर चर्चा करण्यात आली. मागे राहिलेल्या मुलींसाठी विशेष मार्गदर्शन व अतिरिक्त सराव घेण्याचे ठरवण्यात आले. पालकांनी घरी मुलींना अभ्यासातील आवश्यक वातावरण उपलब्ध करून देण्याचे मान्य केले. मुलींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण व सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचे ठरले. शिक्षक व पालक यांना समन्वयाने कार्य करून मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. समितीच्या सर्व सदस्यांनी या विषयास एकमताने मंजुरी देखील दिलेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करणे. 4 नंबरचा विषय आहे, विद्यार्थ्यांची दररोज स्वच्छ कपडे परिधान करावेत व वैयक्तिक स्वच्छता राखावी असे मार्गदर्शन करण्यात आले. जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यानंतर साबणाने हात धुण्याची सवय लावण्यावर विशेष भर देण्यात आला. नखे नियमित कापणे, केस
स्वच्छ ठेवणे व दातांची स्वच्छता राखणे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छता अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. पालकांनी घरी मुलांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष देण्याचे मान्य केले. शाळेमध्ये स्वच्छता जनजागृती उपक्रम व प्रात्यक्षिके आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या चांगल्या सवयी रुजवण्यासाठी शिक्षक व पालक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले. स्वच्छतेमुळे विविध आजारांपासून बचाव होऊन विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहते असे मत व्यक्त करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता व आरोग्य यांना प्राधान्य देण्याचे ठरले. समितीच्या सर्व सदस्यांनी या विषयास एकमताने मान्यता दिलेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी उपक्रम आयोजित करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या महिन्याच्या शेवटील आठवड्यात विशेष उपक्रम सप्ताह आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. यामध्ये चित्रकला, हस्तकला, वक्तृत्व, गायन, नृत्य व क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आवडीनुसार व क्षमतेनुसार त्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करण्याचे ठरले. सुप्त गुणांना योग्य संधी मिळाल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त करण्यात आले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची ओळख करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्याचे निश्चित केले. पालकांनीही आपल्या पाल्यांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे मान्य केले. उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, सृजनशीलता व स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्याचे ठरवण्यात आले. सर्व समितीच्या सदस्यांनी या विषयास एकमताने मंजुरी देखील दिलेली आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6. ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाल्या असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शेवटी एक पेज लावलेला आहे. सभेस उपस्थित सदस्य, अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरी ठेवता येणार आहे. जर आपण वर्ड फाईल घेतली तर वर्ड फाईलमध्ये आपण हे सर्व एडिट करून या ठिकाणी स्पायरल बाइंडिंग करून आपण डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकणार आहोत. मित्रांनो, आपणास जर याची वर्ड फाईल किंवा PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. धन्यवाद.